नमस्ते स्टुडंट्स, रश्मीज अकाउंटन्सी क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे। मी घेऊन आली अकाउंटन्सी, तेही मराठीतून साध्या सोप्या पद्धतीने। स्टुडंट्स, आजचा आपला टॉपिक आहे थिअरी ऑफ द फायनल अकाउंट। पेपर जवळ आलेत, विद्यार्थ्यांना फायनल अकाउंटची थिअरी प्रिपरेशन करायला अवघड जाते। अशा एका विद्यार्थ्यांनी मला कमेंट केली होती। त्या कमेंटनुसार फायनल अकाउंटची थिअरी इंग्लिश ॲज वेल ॲज मराठीतून मी घेऊन आली आहे, खास विद्यार्थ्यांसाठी। सगळ्यात पहिला पॉइंट आहे, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएटिव्ह अल्टरनेटिव्स फ्रॉम द फॉलोइंग अँड रीराईट द सेंटेन्स। याचा अर्थ काय झाला तर 4 ऑप्शनपैकी एक ऑप्शन चूज करा आणि ते क्वेश्चन विथ आन्सर रीराईट लिहा। रीराईट केलं तरच आपल्याला मार्क मिळणार आहेत। त्यातला पहिला पॉइंट आहे, when there is no partnership agreement between partners, the division of the profit place in dash ratio। या वाक्याचा अर्थ असा आहे, जर पार्टनरशिप फर्ममध्ये पार्टनरला प्रॉफिट कसं द्यायचं हे ॲग्रीमेंटमध्ये जर लिहिलं नसेल तर कुठल्या पद्धतीने प्रॉफिट किंवा लॉस हे डिस्ट्रीब्यूट केलं जातं। त्याचं उत्तर आहे इक्वल। त्याचं उत्तर आहे इक्वल रेशो। सेकंड वन आहे, टू फाइंड आउट नेट प्रॉफिट और नेट लॉस ऑफ द बिझनेस अकाउंट्स इज प्रिपेअर्ड। या वाक्याचा अर्थ असा आहे, नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस हुडकण्यासाठी बिझनेसमध्ये कुठलं अकाउंट प्रिपेअर केलं जातं तर ते आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट। थर्ड वन आहे, अ डॅश डॅश इज ॲन इनटॅन्जिबल असेट। उत्तर आहे गुडविल। फोर्थ वन आहे, इन द अब्सेन्स ऑफ ॲन ॲग्रीमेंट इंटरेस्ट ऑन लोन ॲडव्हान्स बाय द पार्टनर टू द फाइंड to the firm is allowed at the rate of। या वाक्याचा अर्थ आहे, जी काही डीड असणार आहे पार्टनरशिप फर्मची ॲग्रीमेंट असणार आहे त्याच्यामध्ये जर लोन घेतलं असेल तर लोनवरती व्याज किती द्यायचं याचं मेन्शन केलं नसेल, अब्सेन्स म्हणजे मेन्शन केलेलं नाही आहे, तर इंटरेस्ट किती द्यायचं लोनवरती तर त्याचा आन्सर आहे 6%। पुढचे, लायबिलिटी ऑफ द पार्टनर इन अ पार्टनरशिप फर्म किंवा पार्टनरशिप बिझनेस इज, म्हणजे पार्टनरशिप बिझनेसमध्ये पार्टनरची लायबिलिटी किती असते त्याचं उत्तर आहे अनलिमिटेड, अमर्यादित। त्यानंतर पुढचा पॉइंट आहे, द इंडियन पार्टनरशिप ॲक्ट इज ॲन फोर्सिन्स। इंडियामध्ये पार्टनरशिप ॲक्ट कधी आला तर त्याचं उत्तर आहे 1932। नेक्स्ट आहे, मॅक्झिमम नंबर ऑफ द पार्टनर इन अ फर्म आर डॅश अकॉर्डिंग टू द कंपनी ॲक्ट। कंपनी ॲक्टनुसार पार्टनरशिप फर्ममध्ये मॅक्झिमम म्हणजे जास्तीत जास्त किती पार्टनर असतात तर उत्तर आहे 50। मॅक्झिमम 50 असतात, मिनिमम 2 असतात। त्याच्यानंतर क्वेश्चन आहे, स्टेट वर्ड फ्रेज in which can substitute each of the following statement। याचा अर्थ असा आहे की जे काही वाक्य दिलं आहे त्या वाक्याच्या बदल्यात वर्ड किंवा एखादी टर्म एखादा शब्दसमूह काय असेल तर ते लिहा। अ पर्सन हू फॉर्म द पार्टनरशिप फर्म। या वाक्याचा अर्थ असा आहे, पार्टनरशिप फर्म तयार करतात त्या व्यक्तीला काय म्हणतात पार्टनर्स। अमाउंट ऑफ कॅश और गुड्स विड्रॉल बाय पार्टनर फ्रॉम द बिझनेस फ्रॉम टाइम टू टाइम। बिझनेसमधनं पार्टनरनी कॅश किंवा गुड्स विड्रॉल केले असतील तर त्याला काय म्हणतात त्याचं उत्तर आहे ड्रॉइंग्स। An association of 2 or more person according to Indian Partnership Act 1932।
या वाक्याचा अर्थ असा आहे, इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 नुसार जी संस्था, असोसिएशन म्हणजे संस्था तयार केली जाते त्याला काय म्हणतात? पार्टनरशिप फर्म. 4th, प्रोसेस ऑफ एंटरिंग द नेम ऑफ द पार्टनरशिप फर्म इज द रजिस्टर ऑफ रजिस्ट्रार. प्रोसेसचं नाव विचारलंय. जे काही पार्टनरशिप फर्मचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी जी प्रोसेस वापरली जाते त्याला काय म्हणतात? रजिस्ट्रेशन. 6th, पार्टनरशिप ॲग्रीमेंट इन रिटन फॉर्म. जे काही पार्टनरशिपचं ॲग्रीमेंट रिटन लेखी स्वरूपात असतं त्याला काय म्हणतात? तर पार्टनरशिप डीड. अंडर दिस मेथड कॅपिटल बॅलन्सेस ऑफ द पार्टनर रिमेन कॉन्स्टंट. कुठल्या मेथडप्रमाणे कॅपिटलचं बॅलन्स हे फिक्स राहतं, कॉन्स्टंट राहतं, बदलत नाही? तर त्या मेथडचं नाव आहे फिक्स्ड कॅपिटल मेथड. प्रोपोर्शन इन विच पार्टनर शेअर प्रॉफिट. पार्टनरशिप फर्ममधले जे पार्टनर असतात ते प्रॉफिट शेअरिंग रेशो प्रमाणे प्रोपोर्शन करतात. त्या प्रोपोर्शनला काय म्हणतात? तर प्रॉफिट शेअरिंग रेशो. सच कॅपिटल मेथड इन विच ओनली कॅपिटल अकाउंट इज मेंटेन्ड फॉर ईच पार्टनर. कुठल्या मेथडमध्ये फक्त कॅपिटल अकाउंट मेंटेन केलं जातं? कॅपिटल अकाउंट मेंटेन केल्यामुळे ओपनिंग कॅपिटल बॅलन्स आणि क्लोजिंग कॅपिटल बॅलन्स हे वेगवेगळं असणार आहे. त्या मेथडचं नाव आहे फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. म्हणजे ओपनिंग जे असेल तेच क्लोजिंग असेल, याची शाश्वती देता येत नाही, बदलत जाणार आहे. द अकाउंट टू विच ऑल ॲडजस्टमेंट आर मेड वेन कॅपिटल इज फिक्स्ड. ज्यावेळेस कॅपिटल हे फिक्स्ड असणार आहे, बदलणार नाही आहे, त्यावेळेस जे काय आपण ॲडलेस करतो त्या अकाउंटला काय म्हणतात? तर उत्तर आहे करंट अकाउंट. एक्सपेन्सेस विच आर पेड बिफोर दे आर ड्यू. ड्यू म्हणजे द्यायचे तारखेच्या अगोदर जर एक्सपेन्सेसची अमाऊंट पेड केली तर त्याला म्हणतात प्रीपेड एक्सपेन्सेस. द अकाउंट दॅट आर प्रीपेड ॲट द एंड ऑफ ईच अकाउंटिंग इयर. प्रत्येक वर्षाच्या शेवटी जे अकाउंट तयार केलं जातं त्याला काय म्हणतात? तर फायनल अकाउंट. आणि फायनल अकाउंट मीन्स द सेट ऑफ ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट.